हॅलो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये। तर थंडीच्या दिवसांमध्ये सध्या खूप जास्त भाज्या अवेलेबल होत असतात आणि या भाज्या आपण खाल्लेल्या खूप चांगल्या असतात, कारण हा सीझनच असा असतो की कुठल्याही पद्धतीच्या हिरव्या पालेभाज्या थंडीच्या दिवसांमध्ये अगदी मस्त भेटतात। त्याच पद्धतीने आज मी तुरीच्या सोल्यांची आमटी बनवणार आहे। शेतातून मस्त असे तुरीचे शेंगा आणलेले होत्या, तर त्याचे दाणे सोलून घेतले आणि त्यानंतर लगेचच आमटी बनवायला घेतली। सर्वात अगोदर आपल्याला हिरव्या मस्त शेंगा ज्या आहेत त्या छान अशा सोलून घ्यायचे आहे। त्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल टाकून त्याला मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि भाजताना जास्त आपल्याला त्याला म्हणजे कडकही होऊ द्यायचं नाही आणि जास्त कच्चेही ठेवायचे नाही दाणे, तर मीडियम आचेवर छान असं त्याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच तव्यावरती हिरव्या मिरच्या पण भाजून घ्यायच्या आहे आणि ही भाजी हिरव्या मिरचीमध्ये केलेली अगदी चविष्ट लागते। लाल तिखटामध्ये देखील आपण करू शकतो, पण हिरव्या मिरचीतली ही आमटी अगदी खायला भन्नाटच लागते, म्हणून शक्यतो हिरव्या मिरचीत केलेलीच चांगली। त्यानंतर आपल्याला खूप सगळा लसूण यामध्ये घालायचा आहे, तर मिरच्या भाजून झाल्यानंतर त्यामध्येच लसूण टाकून घेतला आणि लसूण देखील आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे आणि हे दोन्ही भाजून झाल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये। आणि जे शेंगांचे दाणे तयार केलेले होते ना, तर ते देखील मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। पण सगळ्यात अगोदर काय करते, मिरच्या, लसूण आणि थोडेसे यामध्ये जिरे टाकून आणि हिरवीगार अशी कोथिंबीर धुवून टाकलेली आहे आणि ते छान असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला। चला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे छान बारीक करून घेऊ आणि बारीक झाल्यानंतर लगेचच आपले दाणे पण तोपर्यंत छान असे थंड होतात आणि दाणे देखील मग त्यानंतर त्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे। चला आता मसाला तर आपला रेडी झाला आहे। आता दाणे जे आहेत ते देखील थंड झालेले आहेत, तर ते देखील आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे बारीक करून घ्यायचे आहे। तोपर्यंत मी कढईमध्ये तेल तापायला टाकते, म्हणजे तेलही तापेल आणि दाणे बारीक होईपर्यंत कढईही छान तापेल। आता तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे मोहरी टाकून घ्यायचे आहे। जिरे मसाल्यामध्ये थोडे टाकल्यामुळे थोड्या प्रमाणात टाकले तरी देखील चालतील किंवा नाहीच टाकले तरी देखील चालतील। चला आता मसाला जो आहे तो यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। थोडीशी हळद टाकली आणि जो मसाला करून घेतलेला होता, हिरवी मिरची, लसूण, जिरे, कोथिंबीर, हे सगळं त्या तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। हिरव्या मिरचीचं जे बनवलेलं वाटण होतं ते तर छान असं तेलामध्ये फ्राय झालेलं आहे। आता मसाल्याच्या डब्यातील काही मसाले यामध्ये मी टाकून घेणार आहे, जसं की चटपट मसाला जो आहे तो टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं लाल तिखट कलर येण्यासाठी ते देखील टाकून घेतलेले आहे। आणि तुरीचे दाणे जे आहेत ना, ते सुद्धा मस्त असे थंड झालेले आहेत, तर ते पण छान असे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेले आहे आणि आपला मसाला देखील खरपूस असा फ्राय झालेला आहे। त्यामध्येच हे तुरीचं जे मिश्रण होतं ना, तर ते वाटून घेतलेलं, तर ते यामध्ये टाकून त्याला पण छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय होऊ द्यायचं आणि नंतरच मग त्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत। चला आता तुरीचे दाणे आणि मसाला हे खूप छान असं फ्राय झालेलं आहे, त्याला तेल सुटेपर्यंत छान असं फ्राय होऊ द्यायचं। आणि इथे माझ्याकडून थोडेसे दाणे बारीक झाले, यापेक्षा थोडेसे जाडसर असेल तरी देखील ही आमटी खायला छान लागते। आणि जसं हवंय चवीनुसार आणि जितकी पातळ तुम्हाला आमटी हवी त्या पद्धतीने पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ देखील यामध्ये घालायचं आहे। वरतून हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपली आमटी तयार झालेली आहे। ही आमटी पोळीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता आणि खरंच खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, कारण आता सध्या बाजारामध्ये हे दाणे आणि या शेंगा खूप जास्त प्रमाणात आलेले आहेत आणि या दाण्यांची आमटी आता नाही खाल्ली तर नंतर ती भेटणार नाही, म्हणून सीझन आहे तोपर्यंत खाऊन घ्या आणि कशी झाली नक्की सांगा मला कमेंटमध्ये। चला नक्की ट्राय करून बघा। भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत नवीन जर असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा। भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्या ताईंना, मैत्रिणींना नमस्कार।